निवडणुका आता येत आहेत आणि महापालिकेच्या सत्तेशिवाय जगू शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्मारक होत आहे याची मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या धर्तीवरती आठवण झालेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सर्व नेते घेऊन पाहणी करण्याकरता उद्धवजी ठाकरे त्या ठिकाणी गेले होते। परंतु मला त्यांना सांगणं आहे, आधी नाक घासून माफी मागा। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची माफी मागा आणि त्यानंतर त्या स्मारकामध्ये पाऊल ठेवा। तुम्ही माती खाल्ली, सत्तेच्या लोभापायी आपण माती खाल्लीत हे बाळासाहेबांसमोर त्यांच्या पुतळ्यासमोर नाक घासून कबूल करा आणि त्यानंतरच त्या स्मारकाला भेट द्या। तुम्हाला काय अधिकार आहे बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारकाचं पूजन करण्याचं? बाळासाहेब ठाकरेचा जो हिंदुत्वाचा विचार, हिंदुत्वाचा मूलमंत्र आपण केवळ खुर्ची करता सोडलात, काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात, मशिदींमधून तुम्हाला मतदान करा म्हणून मुल्ला मौलवींना लाखो रुपये वाटलेत आणि तशा प्रकारचा आदेश तुम्ही बाण तशा पद्धतीची द्यायला लावली। तुमच्या मिरवणुकीमध्ये, तुमच्या प्रचार सभेमधून हिरवे झेंडे नाचवलेत। अतिरेकी, नक्षलवादी जी माणसं देशाच्या विरोधात काम करत होते त्यांचे ती लोक तुमच्या मतदानाच्या रॅलीमध्ये, निवडणुकीच्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। तुम्हाला अधिकार आहे बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचा? तुमच्या आता लक्षात आलंय की आता लोकांनी तुम्हाला नाकारलं आहे। तुम्ही बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार सोडलात म्हणून तुम्हाला आता लोकांनी नाकारलेलं आहे। त्यामुळे आपण आता आधी बाळासाहेब ठाकरे यांची माफी मागा। मी माती खाल्ली अशा पद्धतीच्या घोषणा द्या, नाक घासा बाळासाहेबांच्या स्मारकासमोर आणि त्यानंतरच बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या स्मारकाचा जे काही श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात तो घेण्याचा प्रयत्न करा। हे संपूर्ण श्रेय शिवसैनिकांचं आहे। कुठलाही ऐरागैरा येऊन त्या ठिकाणी श्रेय घेऊ शकत नाही। कट्टर शिवसैनिकांमुळे ही शिवसेना उभी राहिली आणि आपण केवळ सत्तेकरता, केवळ खुर्ची करता आपण बाळासाहेबांचा विचार सोडलात। 2026 साल हे बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि शिवसैनिकांच्या मेहनतीवर, शिवसैनिकांच्या प्रयत्नांनी जी शिवसेना उभी राहिली, ज्या शिवसैनिकांनी आणि ज्या शिवसेनेनी सत्तेकरता हिंदुत्वाच्या विचाराची तडजोड केली नाही, अशा महायुतीमुळे ते स्मारक साकार होत आहे। तुम्ही केवळ मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आलेली आहे, शिवसैनिकांची मतं पाहिजेत, तुमच्यापासून शिवसैनिक लांब जात आहेत म्हणून जे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात तो घेऊ नका। शिवसैनिकांच्या लक्षात आलेलं आहे की आपली भूमिका काय आहे। सर, आपण बघितलं संजय राऊत यांनी असं म्हटलं आहे की ठाकरे गट आता मुंबई असो किंवा नागपूर ही स्वबळावर निवडणूक लढवणार, कसं काय? एक कालपासून हर लोकी रंग बदलू का अशा प्रकारची सरड्याची नवीन प्रजाती निर्माण झाले। कालपासून उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना यांना हर लोकी रंग बदलू का ही सरड्याची नवीन प्रजाती निर्माण झालेली आहे। बँड्रामध्ये त्याचं नाव आपल्याला देणं गरजेचं आहे। काय भूमिका आहे यांची? काय आता नवीन आता आजपासून काय म्हणतात की आम्ही
स्वबळावरती निवडणुका लढणार. काँग्रेसला शिव्या देणं चालू केलं कालपासून. हे आपले रंग बदलत आहेत. सरड्याप्रमाणे आपले रंग बदलण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेने सुरू केलेलं आहे. आता त्यांना खुर्ची मिळाली नाही आहे. सत्तेची खुर्ची पाहिजे होती म्हणून काँग्रेसच्या आहारी गेले, काँग्रेसच्या दारी गेले, सोनिया गांधींच्या उंबरठ्यावर जाऊन बसले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना मिठ्या मारत होते. ज्या ज्या लोकांनी हिंदू देवदेवतांचा अपमान केला, हिंदू देवदेवतांबद्दल अपशब्द वापरले, अशा व्यक्ती शिवसेना पक्षामध्ये त्यांनी प्रवेश दिल्या आणि आपले प्रवक्ते म्हणून लोकांसमोर आणल्या. त्यांना अधिकार आहे का? आता केवळ आता खुर्ची पाहिजे. मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकायचे लोकांच्या लक्षात आलंय. काँग्रेसबरोबरची महागाडी शिवसैनिकांनी नाकारली म्हणून अशा पद्धतीचा रोल आता ते आजमावत आहेत. हा त्यांचा स्वभाव आहे. यापूर्वीसुद्धा भारतीय जनता पार्टीबरोबर युती केली होती. खुर्ची करता युती सोडली, युती तोडली, खोटं बोलायला सुरुवात केली आणि आता काँग्रेसची हालत त्यांनी तीच केलेली आहे की काँग्रेसबरोबर जाऊन शिवसैनिक नाराज झालेले आहेत म्हणून अशा पद्धतीची भूमिका घेत आहेत. त्यात वेगळं काय? सरड्याची नवीन प्रजाती निर्माण झालेली आहे. सर, अरविंद सावंत म्हणताय लोकसभा विधानसभेला स्वबळावर गरज होती. उशिरा आलेलं शहाणपण, तेलही गेलं, तूपही गेलं, हाती धुपाटणं आलं, अशी परिस्थिती उभाट्यावरती आलेली आहे. आता शिवसैनिक जे त्यांच्याकडे होते त्यांच्या लक्षात आलेले यांची भूमिका काय आहे, ती कशी तडजोडीची ही उभाटा राहिलेली आहे. लोक सोडून जात आहेत आणि मग काहीतरी कोणाला तरी थांबवायला पाहिजे याकरता अशा पद्धतीचा सगळा प्रकार सुरू आहे. त्यावेळी काही अक्कल नव्हती का? अहो, ज्यावेळी आपण मुख्यमंत्री पदाच्या खुर्ची करता महायुती म्हणून निवडणुका लढलो आणि मग त्यावेळी देवेंद्र फडणवीसांवरती आरोप केले, अमित शहांवरती आरोप केले, नरेंद्र मोदींवरती आरोप केले आणि महायुती तोडली आणि सोनिया गांधींच्या घरचे बटीक म्हणून आपण कामाला सुरुवात केली. त्यावेळी ही अक्कल आली नव्हती का की आपण काँग्रेसबरोबर जायला नको होतं? आता पूर्णपणे शिवसेना संपवण्याचं काम आपण जे केलेलं आहे उभाटा, आणि आता ही भूमिका घेत आहेत. सरड्याप्रमाणे रंग बदलत आहेत. हा एकमेव नवीन प्रजाती जी आहे सरड्याची, ती आता शिवसेना उभाटाच्या नावाने सुरू झालेली आहे. सर, प्रकाश आंबेडकरांनी ट्विट केलं आहे, आदित्य ठाकरे वैयक्तिक फायद्यासाठी मौव्याला तोडण्याचा निर्णय घेत आहे. काय काय? महाविकास आघाडी तोडण्याचा निर्णय घेत आहे वैयक्तिक फायद्यासाठी. प्रकाश आंबेडकरांनी ट्विट केलेला. आता उभाटा म्हणजे स्वतःचा फायदा, गरज सरो आणि वैद्य मरो, अशा पद्धतीची भूमिका त्यांची नेहमीची असते. आत्तापर्यंत त्यांनी तेच केलं. भारतीय जनता पार्टी बरोबर युती केली, सत्य आम्ही महायुती बहुमत घेतलं आणि मग काँग्रेस मुख्यमंत्रीपद देणार म्हणून भारतीय जनता पार्टीला बाजूला केलं, तत्त्व सोडली, बाळासाहेबांचे विचार सोडले. ही त्यांचा स्वभाव आहे. आपण बघितलं मुख्यमंत्र्यांची वारंवार उद्धव ठाकरे भेट घेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी असं देखील म्हटलं 2019 पासून ते 2024 पर्यंत मला हा अनुभव आला. कसं पाहताय? आपण पाहताय की वारंवार मुख्यमंत्र्यांची भेटीगाठी जो करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. युतीमध्ये काहीतरी बिघाडी निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, संशयाचं वातावरण तयार करणं. परंतु महायुती ही आमच्या 3 पक्षाची अगदी घट्ट युती आहे. अशा कृत्यांमुळे त्यामध्ये काही फरक पडणार नाही. कालपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेबांना ज्या चुकीच्या पद्धतीने शिव्या दिल्या जात होत्या, एकतर तू राशील, एकतर मी राहील, त्यांना आतमध्ये टाकण्यासाठी प्रयत्न केले जात होते. त्याची संभाषणं आपल्याला मिळालेली आहेत आणि चुकीच्या पद्धतीने शिव्या लाखोल्या व्हायला जात होत्या. त्यांच्या आज भेटी घेतल्या जात आहेत. केवळ जी काही शिल्लक सेना आहे ती इकडे तिकडे जाऊ नये. भारतीय जनता पक्षामध्ये काही लोक प्रवेश करत आहेत, काही लोक एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली
शिवसेनेत मूळ शिवसेनेत प्रवेश करतायत ती थांबावी. आपल्याकडे जे काही आमदार खासदार जे आलेले निवडून आलेले आहेत ते थांबावे याकरता वातावरण निर्मितीचा प्रयत्न करतायत. तुम्हाला सांगतो की दुटप्पी धोरण आहे, सरड्याप्रमाणे रंग बदलत आहे. एकीकडे फडणवीस साहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला जातोय आणि एकीकडे त्याच वेळी माननीय नरेंद्र मोदीजी, माननीय अमित शहा यांना शिव्याची लाखोली वाहिली जाते. अमित शहा साहेबांना कालच संजय राऊत मोगॅम्बो म्हणाले. आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना ब्रह्मदेव बोलून त्यांची कुत्सितपणे हेटाळणी केली गेली. आजचे त्यांची वाक्य पहा. नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा साहेब हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. महाराष्ट्र लुटून गुजरातला घेऊन चाललेले आहेत. महाराष्ट्रातील मराठी माणसांना चे विरोधक आहेत. अशा पद्धतीच्या घोषणा संजय राऊत करत असतात. आजही भारतीय जनता पार्टी पक्षाबद्दल चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केलेले आहेत. वारंवार अमित शहा साहेब, नड्डा साहेब, नरेंद्र मोदी साहेब यांच्याबद्दल अपशब्द बोलणे, चुकीच्या शब्दात त्यांची हेटाळणी करणे असे विचार भारतीय जनता पार्टी पक्षातील कुठले कार्यकर्ते, कुठले पदाधिकारी ॲक्सेप्ट करणार आहेत? उभाटाचे नेते अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबद्दल बोलतायत आणि कुठला कार्यकर्ता, कुठला पदाधिकारी, कुठला नेता उभाटाबरोबरची युती ॲक्सेप्ट करणार आहेत? केवळ आपल्याकडे असणारी शिल्लक सेना थांबवण्याकरता अशा पद्धतीचे उद्योग सुरू आहेत. एकीकडे मुख्यमंत्र्यांना भेटायचं आणि त्याच दिवशी आपल्या नेत्यांकडनं नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा यांच्यावरती टीका करायचे, असं दुतोंडी सापासारखं काम उभाटाचे लोक करत आहेत. सर, शरद पवार यांची राष्ट्रवादीची पुन्हा भाकरी फिरणार का? तुम्ही पवार साहेबांना विचारलं तर बरं होईल. आदित्य ठाकरे यांनी वारंवार मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि त्याचबरोबरीनं मातोश्रीमध्ये झालेल्या एका बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले की महानगरपालिकेची गणितं आहेत ती वेगळी असतील. कोणी पक्ष सोडून जाणार असेल तर त्यांना मी थांबवणार नाही, पण नंतर तुम्हाला पस्तावा होईल की आपण पक्ष का सोडला. तर तिसरीकडे मुख्यमंत्री यांनी त्यांच्या भाषणात तर असं म्हटलंय की नगरपालिकेची गणितं वेगळी असतील, मला कोणी भेटलं मग त्यात क्लिअर काय. त्याचबरोबरीनं एकला चलोरेचं देखील परत विश्वास आहे. पण त्याचं उत्तर मी आत्ताच दिलं आहे की त्याच्या मागचं कारण काय ते मी आत्ता दिलंय ना उत्तर. भाजप आणि शिवसेना जी आहे ते जवळपास असं वाटतंय. नाही, जी आपल्याकडे असणारी लोक जी आता सगळे सोडून चाललेली आहेत त्यांना थांबवण्याकरता अशा पद्धतीची वारंवार वक्तव्य केली जात आहेत. सर, बीड हत्या प्रकरणामध्ये 7 मोक्का लावला आहे. मात्र देशमुख कुटुंबाची वारंवार वागणी आहे. पोलीस जो तपास करतात तो आम्हाला सांगत नाही आणि वाल्मिक कराड यांच्यावर अजून देखील मोक्का लागला नाही. कसं पाहिजे? हे बघा, बीड जे प्रकरण आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे त्यामध्ये असणारे आरोपी आहेत त्यातले कोणीही असो त्यांना आम्ही सोडणार नाही. तपास सरकार योग्य पद्धतीने करतंय. त्या तपासामध्ये अडकाटी येऊ नये म्हणून काही दक्षता बाळगली जात असेल तर त्यात वावगं काय आहे, परंतु त्यामध्ये आरोपी असणाऱ्या एकालाही सोडलं जाणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे. पण कुटुंब वारंवार मागण्यावर पोलीस काय तपास करत ते सांगत नाही त्यांना. त्यांची मागणी बघा, कायदेशीर काही गोष्टी असतील, त्यांनी जर मागणी केली असतील तर तशा पद्धतीने त्यांनासुद्धा तपास सांगितला जाईल. परंतु काही गोष्टी ज्या गुपित असतात, तपासाची जी पद्धत असते, तपासाची जी काही प्रक्रिया असते त्या प्रक्रियेने पोलीस तपास सुरू आहे.